हॅलो, हा बोला सर. आदेश बांदेकर बोलतो. हा सर, काही नाही, आज तुमची आठवण आली होम मिनिस्टरच्या कार्यक्रमामध्ये. तुमचं नाव घेतल्यावर तुमची बहीण खूप रडायला लागली. काही नाही, मला त्यानिमित्ताने तुमच्याशी बोलायला मिळालं, कारण आजचा हा भागच असा होता रक्षाबंधनाचा. मला माहिती आहे तुमचा राग असणं स्वाभाविक आहे, कारण ज्या वेळेला हे घडलं त्यावेळेला पण आता त्यांची छोटी मामाची वाट बघते आणि ताईलाही तुमची आठवण खूप येते. तर मी त्यांच्या वतीने क्षमा मागतो. भाऊ म्हणून मला असं वाटतं की तुम्ही तिला शुभेच्छा दिल्या पाहिजे आणि भेटलं पाहिजे. एक मिनिट, एक मिनिट, माझ्याबरोबर ताई आहे तुमची. एक मिनिट. हॅलो, बोल. रडू नको. कसं आहेस? बरं आहे. काय चाललं? कधी येणार आहेस माझ्या घरी? हॅलो हॅलो, मी तुमचे आभार मानतो की तुम्ही माझा मान राखून 2 शब्द का होईना ताईशी बोललात. थँक्यू. गॉड ब्लेस यू. थँक्यू सर. रक्षाबंधनाच्या दिवशी माझ्या मते इतकी छान भेट कोणालाही मिळणार नाही. आज हा योगायोग. मला माहीत नव्हतं भाग सुरू झाला तेव्हा की यांचं आणि भाऊ, लहान भाऊ यांचा बोलत नाही, पण सुदैवाने अक्षयचा मी आभार मानतो की धन्यवाद, त्यांनी माझा मान राखून आपल्या ताईशी 3 वर्षांनी तुटलेलं जे नातं होतं ते कुठेतरी जोडलं. एकमेकांशी बोलले. कसं बोलले तुमचे? बोलला की मी तुला भेटतो म्हणून. बोलला. यापेक्षा आनंदाचा क्षण नाही माझ्यासाठी तरी. तेव्हा आता तुम्हाला शुभेच्छा, तुम्हाला शुभेच्छा. रक्षाबंधनाच्या निमित्ताने तुम्हाला शुभेच्छा, तुमच्या कुटुंबाला शुभेच्छा. आत्ता या ठिकाणी पहिला खेळ कुठला तेही बघूया. घ्या. खूप आनंदाचा क्षण आहे. हां, खूप आनंदाचा क्षण आहे तो येणार. काय खेळ? काडेपेटीचा मनोरा. काडेपेटीचा मनोरा. हा आनंदाचा आणि सुखाचा मनोरा आज माऊली रचणार आहे. बघूया आजच्या या खेळात तो किती उंच मनोरा रचतायत. 3 टप्पे झाले की 1000 रुपयाचं बक्षीस मिळणार. त्यानंतर प्रत्येक टप्प्याला 200 रुपयाचं बक्षीस. वेळ सुरू झाली. एक 1200, 1400. मकवानांच्या फॅमिलीतून आवाज आला. धीरे 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 1400 रुपयाचं बक्षीस मिळालं. आता मगाशी यांच्याकडनं आपण सगळी कथा ऐकलेली आहे. आता तुम्हाला सगळ्यांना बोलायचं आहे. हां, माझी सून आहे, एकदम बराबर आहे, लडका भी बराबर आहे. बोला. तुम्हाला अंदाज आला होता का असं काहीतरी सुरू व्हायचं? अंदाज वगैरे काय नव्हता, कारण की आम्ही पहिल्यापासून एकदम फ्रेंडली होतो आणि कसं एकत्र असल्यामुळे आम्हाला पण असं वाटलं नव्हतं. त्यानंतर आम्हाला कळालं की बाबा हे झालं आहे करून. थोडं दुःख झालं त्यावेळेस, पण नंतर मग वाटलं चला ठीक आहे. बेस्ट विशेष करणार की ते लोक लाईफमध्ये खूप 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 आनंद राहतो. व्हेरी गुड. छान. भाऊ, सगळ्यात मोठा भाऊ? हा, मोठा भाऊ. त्याच्यापेक्षा तो मोठाच आहे. काय झालं तेव्हा? ह्यांनी 7 ठिकाणी 7 जणांना पाठवलं होतं. या 7 ठिकाणी 7 जणांना पाठवलेलं. तो माझ्या जास्त जवळचा आहे ना, त्याने खूप मार खाल्लेला, खूप मार पडला. पण ठीक आहे, माहीत नव्हतं ह्या सगळ्या गोष्टी असं काय घडणार आहे करून. आणि सांगितलं तर यांना कळत नव्हतं त्यावेळेस की असं की हा खोटंच बोलत असेल. 2-3 महिन्याच्यानंतर ही आली. त्यावेळेस मग असं वाटलं की बस झाला, आता झालं, मार खाल्ला, संपला. पण ही आली तर परत खूप आनंद झाला. मी गेले ना, मग त्याचा मार संपला. हो, मी सांगितलं की त्याला काहीच माहीत नव्हतं. नाहीतर ते 2 महिने त्याने कसे काढले असणार ते त्यालाच माहिती. सतत तुमच्यासाठी. हो. बरं, आता या अभिनय करणार आहे. हां, आणि तुम्ही सगळ्यांनी ओळखायचं. हां, घ्या एक चिठ्ठी घ्या. मराठी चित्रपटाचं नाव आहे. हां, सगळ्यांनी ओळखा. अभिनय करायचं. अभिनंदन. कसं केलं तुम्ही? या न बोलता बरंच करतात. या झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. नमस्कार. पुढचं आव्हान. मराठी गाणं
कुंभारचं गाणं म्हणा. विठ्ठला तू वेडा कुंभार. सुरुवात काय आहे? फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार विठ्ठला तू वेडा कुंभार. वा 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 वा, व्हेरी गुड, खूप छान. झी मराठीकडून ही भेट असते. नमस्कार. तिसरं घ्या. बांगडी हात हातातली सगळी बोटं एकसारखी नसतात. अभिनंदन, क्या बात आहे. झी मराठीकडून ही भेट असते. ज्या भावाने मार खाल्ला त्यानेच आज बक्षीस मिळवलं. कारण की बक्षीस हात होता ना. बक्षिसात सुद्धा हात होता आणि प्रत्येकाची बोटं वेगळ्या वेगळ्या आकाराची होती. बरं वहिनी, तुमच्या 3 अपेक्षा सांगा ना मिस्टरांकडून. राग कमी. तुमचा राग कमी व्हावा अशी इच्छा आहे. होणार का? राग पटकन येतो, थंड पण पटकन होऊन जातो. होतो ना, पण माझं म्हणणं काय आहे, त्यांनी तुमच्यावरती प्रेम करून आले की नाही पळून, हां मग आता जरा राग कमी करा म्हणजे त्यांना त्रास होणार नाही. नक्की. हां? दुसरी अपेक्षा. खूप बोलतो. तुम्हाला नाही. सगळ्यांशी खूप बोलतात. हो, सगळ्यांशी. ते त्यांनी कमी केलं पाहिजे. अरे वा, दोघांचं प्रेम चाललंय इकडे. तिसरी अपेक्षा सांगा. साडी पण घालेल मी, पण जीन्ससाठी पण नाही नको म्हणायला. तुम्ही साडी नेसली पाहिजे. काय म्हणताय? अच्छा तुम्ही. टेन्शन आलं मला. नेमकी अपेक्षा काय आहे? जीन्स घालायला परमिशन द्यावी. हो, असे तर आहे परमिशन, पण कमी. जीन्स कमी. काय हो, बोला. साडी जास्त. बरोबर. काय बरोबर आहे? जीन्स थोडी कमी घालायला बोलतो मी तिला. का हो? मला असं वाटतं मराठी संस्कृतीत आल्यानंतर का आपण तसं राहावं. हां, तू मराठी असून तुला का नाही असं समजत, ते मला असं महत्त्वाचं वाटतं. आपण कशाला वेस्टर्न कल्चर धरायचं. तुम्ही धोतर नेसून का नाही फिरत साधारण? मूळ कल्चर सोडायचं नाही. नेसतो ना. काय सासूबाई, बरोबर की नाही? बरोबर आहे. एनिवे, मग तुमचं काय म्हणणं आहे की आपलं पारंपरिक वेश आहे तो परिधान करावा, त्याचा सन्मान राखावा आणि कधीतरी जीन्स चालेल. तुमच्या 3 अपेक्षा सांगा. पहिलं तर तेच, जीन्स थोडे कमी घाला. पाश्चात्य कपडे कमी वापरावेत अशी तुमची अपेक्षा आहे. वापरावे कमी. तुमचं काय म्हणणं? चालेल. दुसरी अपेक्षा. थोडं तू बोलायचं पण शिक. बोलाल ना? हो. बरं, बोलणार आता उद्यापासून. हां. तिसरी अपेक्षा. सॉरी बोललो की लगेच मानायचं. कळलं मला तुम्हाला काय म्हणायचंय. म्हणजे तुम्ही सॉरी म्हटलं की लगेच त्यांनी राग कमी सोडून दिला पाहिजे. ते करत नाही. नाही. काय सांगता? किती वेळा त्या गोष्टीला धरूनच म्हणजे सोडतच नाही ती गोष्ट. झालं ते झालं. काय म्हणणं आहे तुमचं याच्यावर? पटकन राग आला आणि पटकन त्याचा जातो, माझा नाही जातो. का नाही? तुमचा का नाही जात? असं कसं जाईल? माझ्यावर काय रागवत आहे? बरं, ठीक आहे. क्षमा मागायची असेल तर कुणाची मागाल आणि धन्यवाद द्यायचे असतील तर कुणाला द्या? क्षमा मी माझ्या मामाला, हां, मामाशी मागायची. आम्ही मामा मामी माझे 2 मामा आहेत आणि वडील तर लहानपणीच सोडून गेले, म्हणून आई आणि आम्ही सगळे मामाकडेच होतो. तर त्यांनीच आम्हाला म्हणजे सांभाळलं आहे. म्हणजे वडिलांची कधी कमतरता त्यांनी मला जाणून दिलीच नाही आहे. म्हणजे त्यांच्या मनाविरुद्ध त्यांनी केलं. 10 वर्ष तो बोलला नाही, पण माझ्या लहान 2 मुलांची कधी त्यांनी वाकडं तोंड केलं नाही. त्यांच्याशी तो बोलायचा, माझ्याशी नाही बोलला, पण आता ते पण नीट झालं आहे. पण सॉरी मामाला, मामीला. मला सांगा, त्या अनेक स्थळं असतील ना त्याच्यावरती, एकालाच सतत रिक्वेस्ट पाठवायची का वाटत? तुम्ही खूप लोकांना रिक्वेस्ट पाठवलं. अच्छा, तुमचा प्रयत्न सुरू होता. पण नाही, असं वाटतं आम्ही बोलतो, ते जास्त बोलतात घरी. कोण? बहिणी सगळे खोटं बोलतात. होय ना.